नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट होते। प्रहार, सिंहावलोकन आणि ऑफलाईन बॅचेस आणि सध्याचा जो माहोल आहे परीक्षांचा, त्या माहोलमधून थोडासा वेळ काढत मी तुमच्याशी भेटीला आलोय। ते म्हणजे आपली स्वप्नपूर्ती सिरीज जी आपण चालवतोय, यंदा कर्तव्य आहे। ठीक आहे, सो स्वप्नपूर्ती सिरीजमध्ये आपण भाग 2 घेऊन आलो आहे आणि ज्यामध्ये आपण या वर्षभरातल्या ज्या प्रमुख राजकीय घडामोडी आहेत, चालू घडामोडीच्या अंतर्गत त्याचा अभ्यास करणार आहोत आणि सोबतच बघणार आहोत की करंट अफेअरचा अभ्यास नेमका करायचा कसा असतो ना। प्रश्न असतो ना, प्रश्न पडतो की नाही सांगा बरं मला, सर काय वाचावं, काय नेमकं हे वाचायला गेलो की ते सुटतं, ते वाचायला गेलो की ते सुटतं, सर्व सिम्प्लिफाईड वाचतो, परिक्रमा वाचतो, ग्रीन बुक वाचतो, सर्वच इम्पॉर्टंट वाटतं, काय वाचावं। ठीक आहे, करंट अफेअर लाईक अ ओशियन, बिग ओशियन, असा मोठा समुद्र आहे की तू काय काढायचं काय ठेवायचं आम्हाला कळतच नाही सर। असं बऱ्याचदा मुलांसोबत होतं आणि मुलं तेच सांगतात की सर करंट अफेअर लक्षात तर राहतं, पण ते नेमकं काय करे तो करे क्या। सो अशा कंडिशन्स राहतात। सो डोंट वरी, काय टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टीवर बोलू। तुमच्याशी आज चांगला संवाद साधायचा आहे, तुमच्याशी बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, तुम्हाला बरेच सारे पॅटर्न सांगायचे आहेत एक्झामचे। ठीक आहे, तर थोडंसं लेंदी लेक्चर होईल, त्याबद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना। सो एन्जॉय करायचं, आय नो तुम्ही चांगल्या पद्धतीने लेक्चर एन्जॉय करता। ठीक आहे, चलो आता एक लक्षात घ्यायचं की करंट अफेअरमध्ये राजकीय घडामोडी, तर राजकीय घडामोडी म्हणजे इट्स रिलेटेड टू आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया और जे आपले कायदे वगैरे लॉज वगैरे आहे त्याच्या संदर्भात राहतात। इवन आपल्या राष्ट्रीय म्हणजे जे राजकारण राहतं त्याच्याशी निगडीत घडामोडी राहतात। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया, कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता। इस साल की सबसे बड़ी खबर, ठीक आहे, तर नवीन संसदगृह, तुम्हाला माहिती आहे जे जुनं संसदगृह होतं ते आपण त्याला रिटायर्ड केलं। ठीक आहे, आणि आता आपण नवीन संसदगृह जे आहे त्याला काय केलंय, त्याचं लोकार्पण सोहळा केला, लोकांना अर्पण केलंय। आणि कधी केलंय तर त्या दिवशी होती विदा सावरकरांची जयंती। तुम्हाला माहिती आहे बीजेपी जी विदा सावरकरांची विचारधारा, हिंदुत्ववादी विचारसरणी जी आहे ती काय करते त्या ठिकाणी फॉलो करते। असे हे जे विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, एक लक्षात ठेवायचं, समाज सुधारक किंवा क्रांतिकारक हे कोणत्या जातीचे नसतात, ठीक आहे, कोणत्या धर्माचे नसतात, ठीक आहे, तर ते देशाचे असतात, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, सो त्याला फक्त मला तुम्हाला एक डिस्कस करायचं होतं की बीजेपीने तो दिवस का निवडला त्याचं ते सांगायचं होतं। तर लक्षात घ्यायचं 28 मे तारीख कधीची आहे, तारीख आहे 28 मे। ठीक आहे, म्हणजेच ओके या ठिकाणी 28/5 काय झालं, या दिवशी भारतात नवीन संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं। लोकार्पण म्हणजे लोकांना त्या ठिकाणी अर्पण करण्यात आली। काय होतं औचित्य, काय होतं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर, ठीक आहे, यांची काय होती ती जयंती होती। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, जर तुम्ही बघितलंय तर काय प्रॉब्लेम झाले होते, मागचं जे संसदगृह होतं हे इंग्रजकालीन बांधकाम होतं, लॉर्ड आयर्विनच्या काळात त्याचं उद्घाटन झालेलं, इतकं जुनं प्राचीन बांधकाम होतं। तुम्हाला माहिती आहे नॉर्मली कसं राहतं की 10 लाखामागं एक खासदार असावा, 10 लाखामागं काय असावा म्हणजे 1 मिलियन मागे काय असलं पाहिजे, एक खासदार असावा, असं नॉर्मली सूत्र राहतं। मग त्या हिशोबाने आपले सदस्य संख्या वाढवतच राहावी लागणार आहे आपल्याला। मग आपण जर त्यांची सदस्य संख्या वाढवत राहतोय, सो अशा वेळेस आपल्याला इम्पॉर्टंट काय ठरतं ते म्हणजे सिटिंग अरेंजमेंट महत्त्वाची आहे। मी जेव्हा घर राहायला घेतलं तेव्हा माझ्या 2च लोकांची व्यवस्था होती, कारण की मी आणि माझे पार्टनर आम्ही दोघंच राहायचो। पण आता काय झाले, मुलं बाळ जसे झाले तसं मी घराचा एरिया वाढवतोय, म्हणजे मला लागू होत नाही, फक्त एक उदाहरण देतोय मी तुम्हाला। ठीक आहे, सो लक्षात घ्यायचं, जसजशी आपला देशाचा आकार वाढतोय, लोकसंख्या वाढते, तसतशी खासदारांची संख्या वाढवावी लागेल, या दृष्टीने आपण काय केलं, आसन क्षमता वाढवली। ओके, लक्षात ठेवायचं, जगातली 4th नंबरची काय आहे ती, ठीक आहे, लार्जेस्ट म्हणजे बाय सीट किती लोक बसू शकतात अशी संसद आहे। सर्वात जास्त चायना, ज्याची लोकसंख्या जास्त, तिथं जास्त खासदार, नॅशनल पीपल काँग्रेसची। 2nd नंबर रोमानिया, 3 नंबर अमेरिका। ओके, तर ते काय बघा, CRA, ठीक आहे, म्हणजे चायना, रोमानिया, अमेरिका। ठीक आहे, अमेरिका कळले। आणि 4 नंबर इंडिया, इंडिया 4th आहे आणि 28/5 त्या ठिकाणी त्याचं
लोकार्पण झालं. एरिया तोच आहे रायसिना. रायसिना हिल्स ज्या आहेत त्या रायसिना हिल्सच्याच जवळचा हा एरिया आहे. ठीक आहे, रायसिना नावाच्या टेकड्या आहेत, तर रायसिना नावाच्या टेकड्यांच्या त्या एरियामध्ये हे आहे. लक्षात ठेवायचं, नवीन जे संसदेचं बांधकाम केलं याची डिझाईन जी आहे ती SCP नावाची कंपनी आहे, SCP डिझाईन अहमदाबाद. ठीक आहे, SCP डिझाईन अहमदाबाद. ओके, आणि याला या प्रोजेक्टला कोणतं नाव दिलं होतं आपण? सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. संसद बांधकामासाठी कोणता प्रोजेक्ट होता? सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. हे लक्षात असू द्यावं. ठीक आहे, आणि विमल पटेल नावाचे जे आर्किटेक्चर आहेत, विमल पटेल, या विमल पटेलांनी यांचं काय केलंय? कन्स्ट्रक्शन केलं. हे लक्षात असू द्या. सो कोण आहे आर्किटेक्चर? ते आहेत विमल पटेल. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बघा काय सांगतोय, विदा सावरकरांची जयंती. कोणाची जयंती? चला पटापट. कोणाची? विदा सावरकरांची. कधी? 28/5. कधी? 28/5. कितवी संसद? 4. CRAI, क्राई, CRAI, चायना, रोमानिया, अमेरिका, इंडिया. ओके, ठीक आहे. चला, कोणतं? SCP डिझाईन. SCP डिझाईन अहमदाबाद. अहमदाबादचीच आहे. पटेल एक गुजराती व्यक्तीच होते ज्यांनी याचं हे केलं. आणि बघा लक्ष द्या, बांधणी कोण केली? टाटा प्रोजेक्टनं केली. टाटा हा प्रोजेक्ट होता. ठीक आहे, याचं जे डिझाईन आहे ते डिझाईन SCP कंपनीकडे होतं आणि त्याचे मेन डिझायनर जे होते ते कोण? आर्किटेक्चर विमल पटेल. आणि टाटानं सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हँडल केला आहे. आकार कसा आहे? त्रिकोणी आहे. आकार त्रिकोणी आहे. 4 मजले आहेत. 3 कोर 4 मजले. मग कसं लक्षात ठेवायचं आहे बघा, 4 मजले, चौथा देश. कळलं? मोठा. पुढे आता बघा लक्ष द्या की त्रिकोणी असून 4 मजले आहेत. ठीक आहे, आणि त्याला 3 मुख्य दार आहेत, ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. काय नाव दिले? संसदेचे 3 दरवाजे आहेत, त्याला ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार असं नाव दिलं. ज्ञान, कर्म, शक्ती. ठीक आहे, कळलंय? चलो पुढे. ज्ञान, कर्म, शक्ती. कसं लक्षात ठेवायचं मी परत सांगतोय तुम्हाला. त्रिकोणी बघा, त्रिकोणी 3 द्वार. त्रिकोणी असेल तर 3 द्वार असतील ना, ज्ञानद्वार, शक्तिद्वार, धर्मद्वार, ठीक आहे, कर्मद्वार. ज्ञानद्वार, शक्तिद्वार, कर्मद्वार. 3 दरवाजे, 3 दार आहेत त्याला, आणि त्रिकोणी आकार आहे. ठीक आहे, 4 मजली आहे, म्हणजे त्याची स्टोरेज आहेत. ठीक आहे, स्टोरेज हे 4 आहेत आणि चौथाच देश आहे असं लक्षात ठेवायचं. कळलं? नंबर नेक्स्ट, जुन्या इमारतीपेक्षा 10% लहान आहे. एरिया जो आहे ना त्याचा जुन्या इमारतीपेक्षा लहान आहे, लक्षात ठेवायचं. एकूण एरिया किती आहे? 64,500 स्क्वेअर मीटर. किती आहे? 64,500. कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? जेवढा औरंगाबाद, सॉरी चुकीने औरंगाबाद निघाला. जेवढं छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ आहे ना, ठीक आहे, तेवढं याचं क्षेत्रफळ आहे. पण ते लक्षात ठेवायचं, छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ हे 64,000 समथिंग असेल. मी फक्त अप्रॉक्स सांगतोय. 64,000 किलोमीटर स्क्वेअर आहे. इथं किलोमीटर स्क्वेअर असेल का? एवढं मोठं असेल का? नाही. 64,500. ठीक आहे, या ठिकाणी मीटर स्क्वेअर. ठीक आहे, असं कळलं का? फक्त मला सांगायचं काय तुम्हाला की तशा प्रकारे आहे, म्हणजे जेवढा अंक याचा आहे ना तो तुम्हाला रिलेट करता आला पाहिजे. खर्च किती आला? 971 कोटी, म्हणजे एक चंद्रयान पाठवण्या इतका खर्च याला आला. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, थोडेसे फॅक्ट सांगतो याच्याबद्दल. मी तुमच्यासाठी एक पेपर कटिंग आणलाय, इथं तुमचे काही फॅक्ट्स कव्हर होतील. मी तुम्हाला आधी सांगितलं की याचं क्षेत्रफळ हे आहे 64,500 स्क्वेअर मीटरचं हे आहे. आकार कसा आहे तर ट्रायंग्युलर आहे, ट्रायंग्युलर शेप आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? एक लोकसभा आहे, एक राज्यसभा आहे आणि एक सेंट्रल आपण काय म्हणू शकतो एरिया आहे, एक असेंब्ली लाईक एरिया आहे. असे 3 गोष्टी आहेत. हे बघा, हे याला म्हणू आपण ज्ञानद्वार, कर्मद्वार आणि शक्तिद्वार असं नावं द्यायचे. जाऊ दे. ठीक आहे, त्रिकोणी आकार आहे, 3 दरवाजे आहेत, 4 मजले आहेत, चौथा देश आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3च सभागृह आहे. हे बघा, 3 सभागृह. कोणकोणतं? लोकसभा, राज्यसभा आणि एक म्हणू आपण
सेंट्रल हॉल. ठीक आहे. 3 दरवाजे म्हणू, ज्ञानद्वार, शक्तिद्वार, कर्मद्वार. लक्षात चालेल. पुढचा याच्यावर हा जो एम्बलम आहे नॅशनल तो लावलेला आहे. कॅपॅसिटी किती आहे तर लोकसभेची 888 लोकांची कॅपॅसिटी आहे. लोकसभेची कॅपॅसिटी किती 888 इतकी कॅपॅसिटी आहे. तर राज्यसभेची 384 इतकी जनरेट केली. किती 888 ही आहे लोकसभेची. ठीक आहे. आणि 384 ही जी आहे ही आहे राज्यसभेची. कळलं. आलं का लक्षात. म्हणजे एकूणात किती होईल मग 8 4 12 1 16 17 1. ठीक आहे. त्या ठिकाणी 8 4 12 1272 एकूण किती लोक बसतील 1272. मग तुम्हाला कोणत्याही फॅक्टरमध्ये विचारू द्या सरळ लक्षात ठेवायचं, काही कठीण नसतं. शेवटी मी तुम्हाला ट्रिक सांगतो त्याच्या. ठीक आहे. किती 888 हे तर एकदम सोपी आहे सर. लोकसभेचं लक्षात ठेवायला 888. ठीक आहे. आणि हे किती 384. ओके चला. मग बघा 888 कॅपॅसिटी असणार आहे. सध्या किती होती मग 552 आणि 384 सध्या किती होती 250 अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे अशा प्रकारे टाटाचा प्रोजेक्ट आहे सेंट्रल विस्टा नावाचा 971 करोड याला काय लागलं खर्च. आणि कंपनी कोणती आहे आर्किटेक्ट कंपनी ती आहे HCP डिझाईन विमल पटेल. ओके हां अशा प्रकारे. सो हे तुम्हाला एक आहे त्याच्यावर. आणि 2022 पर्यंत आपण ते करणारच होतो पण ते थोडंसं 23 उजाडलं. ओके आलं लक्षात. बघा लक्षात द्या. आता मग 4 मजली आहे, 3 दार आहे, 10% लहान आहे. आता प्रत्येक याची ना एक एक काय थीम आहे. जसं लोकसभेची थीम जी आहे लोकसभेची थीम. ठीक आहे. सो मोर या पक्षावर आहे. मग कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का. लक्षात ठेवायचं लोकसभा हे जे सभागृह आहे लोकसभा हे जे सभागृह आहे इथं प्रत्येकाला काय वाटतं आपल्या पक्षाला मोर जागा मिळाल्या पाहिजे. मोर जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजे. सो मोर लोकसभा मोर. राज्यसभा जी आहे राज्यसभा याची थीम आहे ही कमळ आहे. काय आहे कमळ. मग राजांना काय आवडायचं तुम्हाला माहिती आहे. बरेचसे राजे तुम्ही बघितले असतील मुघलकालीन कमळ घालून कमळ हातात घेऊन त्यांचे फोटोज आहेत बघितलं ना तुम्ही त्यांची प्रिंट आहेत. सो तुम्ही ते सांगू शकता राजाला कमळ आवडतं. आणि मध्यवर्ती जे विश्रामगृह आहे लॉज आहे तो सेंट्रल लॉज याची वटवृक्ष आहे. आणि कसं मला सांगा लॉजमध्ये लोक काय करतात झोपतात. विश्रामगृह असं झोपतात मग वटवृक्षाच्या खाली झोपतात असं लक्षात ठेवायचं. कळलं का. कळलं. मग बघा राज्यसभेची थीम काय कमळ राष्ट्रीय फुल आहे जे. लोकसभेची काय मोर राष्ट्रीय प्राणी. ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहेत मध्यवर्ती विश्रामगृह हे काय वटवृक्ष आरामासाठी असं लक्षात ठेवायचं. कळलं. मग आता बघा तुम्ही काय काय शिकले इथे. इथं तुमच्या काही गोष्टी पाठ झाल्या. मी तुम्हाला आधी सांगितलं इथं फार प्रमुख महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो ह्या चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आपण कंबाईनसाठी एक बॅच लॉन्च केली आहे ज्याचं नाव आहे प्रहार. फास्ट ट्रॅक बॅच आहे ज्याच्यामध्ये सिलेबस जो आहे तुमचा हा कट टू कट सिलेबस जेवढा प्रिलिम्सला असतो तो 100% आम्ही शिकवतोय तुम्हाला. ठीक आहे. ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे ॲप स्टोअरला. तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. आणि राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सिंहावलोकन नावाची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचा सिलेबस कट टू कट कॉपी फॉलो आणि त्या ठिकाणी शिकवला असेल. कळलं. चलो आता लक्ष द्या. आपण बघितलं की आपली नवीन संसद आहे. नवीन जी संसद आहे या नवीन संसदेच्या संदर्भात काय काय मुद्दे बघितले. नंबर 1 पहिला मुद्दा आपण हा बघितला की नवीन संसद जी आहे याचा प्रोजेक्ट टाटा बांधते आणि याचं जे आर्किटेक्ट आहे ते SCP नावाची कंपनी आहे. आणि याचे कोण आहेत विमल पटेल. विमल पटेल. ठीक आहे. त्यानंतर या संदर्भात जर सांगायचं झालं तर आकार त्रिकोणी आहे. बघा त्रिकोणी द्वार 3 आहेत. ठीक आहे. कोणकोणते कर्म शक्ती आणि ज्ञान. त्यानंतर 3 सभागृहाचे 3 त्या ठिकाणी हे आहेत म्हणजे 3 जे आहेत वास्तू आहेत. ठीक आहे. 3 वास्तू एक लोकसभा आहे एक राज्यसभा आहे आणि एक काय आहे सेंट्रल लॉज आहे. मग कसं लोकसभेत मोर राज्याला काय आवडतं कमळ. ठीक आहे. लॉजमध्ये लोक काय करतात झोपतात वटवृक्षाखाली झोपतात.
कळलं. आणि चौथी मोठी संसद असणार आहे. 971 करोड त्याला काय आलाय, एकूण खर्च आलाय, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. हे मुद्दे कव्हर केलेत. आता सेंगोल बद्दल आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक चर्चेत होता तो हा सेंगोल. हा एक राजदंड आहे, मानदंड आहे आणि याच्यावर हे नंदी आहे जे शांतीचं न्यायाचं प्रतीक मानलं जातं. ठीक आहे, हे सेंगोल बद्दल बघू. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला अमावस्या होती, त्या कारणानं आपण 14 ऑगस्टलाच आपल्या देशाची धुरा आपल्या हातात घेतली 47ला. आणि त्या ठिकाणी हा जो सेंगोल आहे हा आधी जो होता हा मौर्य साम्राज्यामध्ये, बघा हा जो सेंगोल आहे ना, याचं कसं काय रीत होती मी तुम्हाला सांगतोय. तमिळ जे राज्य होते, तमिळ राज्यामध्ये एक परंपरा होती. जे राजाचे गुरु राहायचे, राजगुरू, ठीक आहे, राजाच्या दरबारातले गुरु, हे तमिळ परंपरेनुसार राजगुरू जे होते, जो राजा गादीवर बसेल इट्स मीन त्या राजपद धारण करेल, त्याला हा राजदंड भेट दिला जात होता, सेंगोल. कळलं का तुम्हाला. म्हणजे आता मी आहे आणि मी आता गादीवर बसतोय, माझा राज्याभिषेक होतोय, तर मला राजगुरू काय करतील, तो सेंगोल देतील. म्हणजे की बाबा तुला हा राज्य करायचं आहे आणि लोकांना न्यायपूर्ण राज्य प्रशासन तुला करायचं आहे. मग हे कोण वापरलं तर मौर्य होतं, त्यानंतर गुप्त होते, चोल होते, विजयनगर होते. हे दक्षिणेतले आहेत सगळे. विजयनगर म्हणजे आताचं म्हैसूर, म्हणजे आताचं कर्नाटक, पूर्वीचं म्हैसूर आणि त्याच्या पूर्वीचं विजयनगर. त्यानंतर चोलांचं राज्य होतं, म्हणजे आता तमिळनाडूचा वगैरे जो भाग आहे. गुप्तांचं राज्य आहे आणि मौर्य आहेत. हे 4 जण काय करायचे, यांच्यामध्ये ही पद्धत होती. ठीक आहे. मग पुढे काय झालं की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, ती ब्रिटिश परंपरेला अनुसरून जो माउंट बॅटन होता, या माउंट बॅटनना हा सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता. ओके, कोणाला दिला होता, पंडित जवाहरलाल नेहरूला हा सेंगोल दिला होता. ही परंपरा कुठून येते, या साम्राज्यामध्ये येते. कशी, राजदंड देण्याची. आणि मग ही परंपरा माउंट बॅटननं राजसत्ता म्हणजे हस्तांतरित करताना दिली होती. आणि हा जो सेंगोल आहे आता, म्हणजे जो नेहरूजींना मिळाला होता, तो सेंगोल आता लोकसभेच्या अध्यक्षाच्या आसनाजवळ विधीपूर्वक स्थापन करण्यात आला. म्हणजे लोकसभेचा जो अध्यक्ष आहे याने काय केलं पाहिजे, आपल्या सभागृहामध्ये लोकांना निपक्षपाती आणि न्यायपणे वागणूक दिली पाहिजे, यासाठी हा सेंगोल तिथं प्रदान करण्यात आला. कोण तयार केला, तर उमेदी बंगारी चेट्टी. कोणी, उमेदी बंगारी चेट्टी. मग कसं लक्षात ठेवायचं की लोकांना उमेद असते, काय असते, लोकांना उमेद असते की याने लोकसभेच्या अध्यक्षाने काय केलं पाहिजे, सर्वांना सारख्या प्रमाणात वागणूक दिली पाहिजे. कळलं. पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत यांना मिळालेला सेंगोल हा अलाहाबाद मधील संग्रहालयात ठेवला होता, नेहरू गॅलरीमध्ये. आणि सेंगोलचा अर्थ काय होतो, तमिळ शब्द आहे, सेम्माई पासून बनलाय, सेम्माई. त्याचा अर्थ होतो योग्य की आणि न्याय, फ्री अँड फेअर. फ्री फेअर म्हटल्यापेक्षा फेअर अँड जस्ट असं. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की सेंगोल अलीकडे लोकसभेच्या अध्यक्षाच्या आसनाजवळ बसवण्यात आला. सेंगोल हा शब्द सेम्माई पासून आला आहे आणि तमिळ परंपरेनुसार हा राजाला देण्यात येत होता. हा जो सेंगोल आहे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना लॉर्ड माउंट बॅटन यांनी दिला होता. आणि त्या सेंगोलवर जो वर नंदी आहे तो न्यायाचं प्रतीक आहे, हे विसरू नका. कळलंय. चला आता जुन्या संसदमध्ये नवीन संसदमध्ये काय काय कंपॅरिझन आहे मी तुम्हाला दाखवतोय. नवीन संसदचं इनॉग्रेशन होतंय 28 मेला, कारण की या दिवशी काय आहे, या दिवशी विदा सावरकरांची जयंती आहे. आणि जुनं जे होतं 18 जानेवारी 27चं होतं, 18/1/27. सायमन जे कमिशन आलं होतं ना त्या वर्षीचं, आयर्विनने केलं होतं. पूर्वी जो आकार होता गोलाकार होता, दिसतोय तुम्हाला गोलाकार आकार, सेंट्रल हॉल, लोकसभा, राज्यसभा. हा जो आहे हा सेंट्रल हॉल, लोकसभा, राज्यसभा हा त्रिकोणी दिसतोय, म्हणजे आत्ताचा. पहिल्याला पण 4च मजले होते, याला पण 4 मजले होते. ठीक आहे. इथं 12 दरवाजे होते, इथं याला 6 प्रकारचे दरवाजे आहेत. ठीक आहे. एरिया याचा किती होता, 24,281 स्क्वेअर मीटर होता, तर याचा 64,500 स्क्वेअर मीटर आहे. त्यानंतर यानं काय केलं होतं, याने 6 एकर जागा घेतली होती, याने 10 एकर जागा घेतली, म्हणजे मोठा आहे थोडासा. ठीक आहे. याला बांधायला 5 वर्ष 11 महिने 6 दिवस लागले होते, 2166 दिवस. याला फक्त 899 दिवस लागत आहे. असतं ना एखादी ऑफर असते, झोमॅटो, स्विगी, फोन जे काय असतात ते शॉपिंगवाले नसतं का, 899 वाली ऑफर, 899. सो एवढे दिवस लागले, म्हणजे जवळपास 900 दिवस लागले त्याला. ठीक आहे. याला 83 लाख खर्च आला. ठीक आहे. याला
971 कोटी येत आहे. ठीक आहे. जुनी जी स्ट्रक्चर होतं आर्किटेक्चर ते होते हर्बर्ट बेकर आणि एडविन लुटियन्स या दोघांनी बांधली होती जुनी. नवीन हे SCP कंपनीचे जे आहेत बिमल हसमुख पटेल. ठीक आहे. चेहरा पण हसमुखच आहे. ओके झालं. सो अशा प्रकारे काय दिसते तुम्हाला, हे या प्रकारे नवीन संसद दिसते ज्याच्या संदर्भात आपण प्रत्येक फॅक्ट बघितलाय एक्झामच्या ओरिएंटेशननं. ठीक आहे. पुढचा मुद्दा सांगतोय तुम्हाला, आप केजरीवालांची जी आम आदमी पार्टी आहे ही आम आदमी पार्टी कशा प्रकारे भारताचा नवा राष्ट्रीय पक्ष बनली आहे. ठीक आहे. 1 मिनिट द्या फक्त मला. ठीक आहे. चलो बघा, लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे अलीकडे काही लोक असतात ना, आदानातले रडतात सुपातले, ते काहीतरी एक म्हण आहे. ठीक आहे. तर काय होतं की आम आदमी पक्ष आहे, या आम आदमी पक्षानं चांगली ग्रीप भारतामध्ये पकडली. ठीक आहे. याने जवळपास 4 राज्यामध्ये बरं यश मिळवलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतोय. जर आम आदमी पक्षाच्या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर आम आदमी पक्षानं काय केलंय तुम्हाला माहिती आहे, दिल्लीमध्ये त्यांची ऑलरेडी सत्ता आहे. ठीक आहे. 15 मध्ये 20 मध्ये अशी सत्ता आहे. दिल्लीमध्ये ज्या 70 जागांसाठी निवडणुका होतात त्यापैकी 62 जागा यांच्याकडे आहेत. म्हणजे एकतर्फी यांची काय आहे, सत्ता हातात यांच्या हातात आहे. दुसरं, पंजाबमध्ये मागं 119 जागांसाठी आय थिंक 117 होत्या की 119 होत्या, मला आठवत नाही, 117 होत्या बहुतेक. 117 जागांसाठी निवडणुका झाल्या, त्यापैकी 92 जागा ज्या आहेत ह्या आम आदमी पार्टीला मिळाल्या. म्हणजे 2 राज्यामध्ये आम आदमी पार्टी आहे बरं. एक पंजाबमध्ये ज्याचे CM आहेत भगवंत मान आणि दिल्लीमध्ये केजरीवाल स्वतः. या 2 राज्यांमध्ये हा तर मोठा पक्ष आहे, म्हणजे हा राज्य पक्ष आहेच. अलीकडे तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या 22 मध्ये, गुजरातमध्ये निवडणुका झाल्या आणि गोव्यामध्ये झाल्या. आणि हे जे जी वाले आहेत गोवा आणि गुजरात, हे यांना खूप चांगल्या प्रकारे लाठी लागलेत. सो गुजरातमध्ये यांना जवळपास ज्या जागा आहेत 5 जागा मिळाल्या आणि त्या ठिकाणी 12.9% इतकं टक्केवारी मिळते. बघा लक्ष द्या, गुजरातमध्ये यांना वोटिंग किती मिळतंय, 12.5% एकूण वोटिंग पैकी. खूप झालं बरं ते. आणि 5 जागा त्यांना मिळाल्या. आणि गोव्यामध्ये ज्या 40 जागा आहेत या 40 जागांपैकी 2 जागा त्यांना मिळाल्या. जेवढं गोवा नावात अक्षर आहेत तेवढ्याच जागा त्यांना मिळाल्या. 2 जागा मिळाल्या आणि 6.77% या ठिकाणी काय मिळाली, मते पण मिळाली. तुम्हाला वाटेल सर ये क्या बात बनी, जीता विता तो कुछ नहीं. ठीक आहे. फिर भी ठीक आहे. मग याचा इम्पॅक्ट काय असतो, इम्पॅक्ट हा होत असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला पण हिंदी जमतं. ठीक आहे. हिंदी येतं बरं, थोडं येतं. ओके. हां, लक्षात घ्या. आणि सर्वात प्रथम तर माझ्या सर्व मराठा बांधवांना त्यांना जे आरक्षण मिळालंय, ठीक आहे, जी सरकारने घोषणा केली त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. ठीक आहे. आणि जरांगे पाटलांनी हे जे सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याबद्दल जरांगे पाटलांचे खूप आभार आणि तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. चलो बघा, गोव्यामध्ये मला हिंदीवरून जरांगे पाटलांची आठवण आली बरं का. हां, ठीक आहे. आणि खूप चांगलं व्यक्ती आहे. असा व्यक्ती म्हणजे नेतृत्व हे, मी माहिती आहे काय, कन्फ्युशियस नावाचा एक फिलॉसॉफर आहे, त्याचं एक वाक्य केलं होतं, जर तुम्हाला लोकांचं नेतृत्व करायचं असेल तर लोकांच्या मागे चला. बघा, नेतृत्व करायचं असेल तर लोकांच्या पुढे चला नाही म्हणत कन्फ्युशियस काय म्हणतोय, जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर लोकांच्या मागे चला. अशा प्रकारचं काम जरांगे पाटलानं केलं इथे. ओके. चलो बघा, गोवा जे आहे, गोव्यात 2 जागा मिळाल्या. ठीक आहे. आणि 6.77% वोटिंग मिळालं. आणि गुजरातमध्ये यांना 12.9% वोटिंग मिळालंय आणि 5 जागा मिळाल्या. सो या 4 राज्यामध्ये याचं जे यश होतं, कोणत्याही राज्यामध्ये जर तुम्हाला मान्यता मिळायची असेल तर 6% पेक्षा अधिक मतदान असावं लागतं. आणि ह्या 4 राज्यामध्ये याला मिळाली प्रादेशिक पक्षाची मान्यता. लक्षात ठेवायचं, 4 राज्यामध्ये जर प्रादेशिक पक्षाला मान्यता मिळाली, ठीक आहे, तर त्याचा काय बंद असतो, नॅशनल पार्टी बंद असते. सो हा नॉर्म या ठिकाणी आपला लागू झाला. 1 गुजरातचा, 2 गोवा, पंजाबमध्ये सत्ता, दिल्ली, या 4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष असल्या कारणाने त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. कारण की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा नॉर्मच काय आहे तिथं बघा,
नॅशनल स्टेटस, हाऊ इज द पार्टी स्टेटस डिसाइडेड, ही नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे चॅट बॉक्समध्ये, डोंट वरी. चॅट बॉक्समध्ये म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. बघा, हाऊ इज द पार्टी स्टेटस डिसाइडेड, कशा प्रकारे ठरतं. तर लक्षात ठेवायचं, नॅशनल पक्ष जर बनवायचा नॅशनल पार्टी, तर एक तर तुम्ही 4 राज्यामध्ये रिजनल पार्टी असली पाहिजे. 4 राज्यामध्ये हे बघा, इट इज रिकॉग्नाइज ॲज द स्टेट पार्टी ॲट लिस्ट 4 स्टेट, आणि हाच क्रायटेरिया आपण फुलफिल केलाय. किंवा सीट्स इन लोकसभा, लोकसभेत तुम्हाला एकूण जागांच्या 2% जागा मिळाल्या पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्हाला 3 राज्यामध्ये तशा प्रकारे काय असले पाहिजे, तुमचे उमेदवार असले पाहिजे. ठीक आहे, आणि एक आहे की तुम्हाला एकूण मतांच्या 6% मतांची टक्केवारी मिळाली पाहिजे. असे हे जे 3 आहेत, हे 3 जे आहेत ना, हे 3 नॉर्म किंवा 3 पैकी कोणताही नॉर्म तुम्ही कंप्लीट केला तर या ठिकाणी तुम्हाला तो स्टेटस मिळू शकतो जे यांना मिळालाय. आणि यांना काही पर्क्स मिळत असतात. पर्क्स म्हणजे काय, काही फायदे होतात की यांना काय मिळतं, कॉमन सिम्बॉल मिळतो पूर्ण देशामध्ये. आता आप कुठेही निवडणूक लढवायची असेल तर त्यांच्या झाडूवर निवडेल, त्यांचं राखीव चिन्ह झालं. दुसरं म्हणजे त्यांना काय मिळत असतं की एअर टाईम मिळत असतो. टीव्हीवर जेव्हा जाहिराती चालतात ना मोठमोठ्या पक्षाच्या निवडणुकीदरम्यान, तेव्हा त्यांना वेळ मिळत असतो. आणि यांना पार्टी ऑफिससाठी दिल्लीमध्ये जागा मिळत असते. असे यांना पर्क्स मिळतात नॅशनल पार्टी झाल्यानंतर. आलं मग लक्षात. मग बघा की अलीकडे म्हणजेच 10 एप्रिल 2023ला आम आदमी पार्टी हा देशातला काय बनला, राष्ट्रीय पक्ष बनला. पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, सुपातले हसतात आदानातले रडतात, अशा प्रकारे. सो झालं हे की काही खुशी कभी गम असं झालंय. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार साहेबांचा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता दिदी, या तिघांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. कळलं का. बघा लक्ष द्या, दर्जा कोणाकोणाचा काढला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनलिस्ट पार्टी, त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी, या तिघांचा दर्जा काढून घेतला आणि एक नवीन कोणाला दिला, तो म्हणजे आम आदमी पक्षाला. ओके. आणि लक्षात ठेवायचं, हे जे सर्व होत असतं हे होत असतं निवडणूक चिन्हे, आरक्षण आणि वाटप आदेश 1968 अंतर्गत. यानुसार निकष निर्धारित केले, जे वर शिकलो आपण ते संविधानात नसतात निकष, हे निकष तिथं निर्धारित केले असतात. आणि यानुसार मग कोणातरी पार्टीला स्टेटस दिल्या जातं. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं की 2 स्टेटस असतात. नंबर 1 राष्ट्रीय पक्षाचं आणि एक दुसरं असतं ते म्हणजे त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षाचं. तर तुम्हाला माहिती आहे, नागालँडमध्ये फार चांगल्या प्रकारे कामगिरी केली राष्ट्रवादी काँग्रेसने. 7 जागा निवडून आल्या होत्या. म्हणून लक्षात ठेवायचं, राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँड राज्यामध्ये किती जागा निवडून आल्या होत्या, 7. इथं विधानसभा निवडणुका झाल्या ना, त्याच्यामध्ये 7 जागा निवडून आल्या. आणि तृणमूल काँग्रेसला मेघालयमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळाला. मग कसं लक्षात ठेवाल की अलीकडे प्रश्न विचारला, अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्या राज्याचा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली, तर नागालँड. आणि तृणमूल काँग्रेस कुठे, तर मेघालय. ममता दिदी मेघालय, मेघासारखी आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढे कोणत्या 3 पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस, MCP, ठीक आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, ठीक आहे, CPI आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस. कळलंय. आणि असंच काही पक्षांचे दर्जा पण काढले होते. जसं भारत राष्ट्र समिती आहे, याचा दर्जा आंध्र प्रदेश म्हणून काढला. लोक जनशक्ती पार्टीचा नागालँडमधून काढलाय आणि राष्ट्रीय लोक दलाचा उत्तर प्रदेशमधून काढलाय. मी तुम्हाला आधी सांगितलंय की यांना 4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असावी लागते, किंवा किमान 3 राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 2% जागांवर विजय असावा लागतो, किंवा लोकसभेमध्ये किमान 4 जागा आणि 6% मते, किंवा 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत 6% पेक्षा अधिक मते. सो असे हे जे कन्सेप्ट आहेत या कंप्लीट केल्या. सध्या जर तुम्ही बघितला, तुम्हाला 6 जे दिसतात त्या नॅशनल पार्टीज दिसतात. इंडियन नॅशनल काँग्रेस, BJP, CPI-M, बघा CPIचा दर्जा काढला, एमचा नाही, CPI-M. त्याच्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी, BSP आणि आम आदमी पार्टी, असे जे 7 पक्ष आहेत त्यांना राष्ट्रीय दर्जा आहे. कोणता, BJP, काँग्रेस, BSP, MCP, ठीक आहे, NPP, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारा आप. सो असे जे 6 पार्टीज दिसतात, सॉरी मी चुकून 7 म्हटलं असेल, 6 पार्टीज आहेत, यांना हा दर्जा आहे. ओके, कळलं. चला आता पुढचा मुद्दा शिकतोय की राज्यामध्ये 29 महानगरपालिका आहेत. सर ये क्या चीज है, बता दो जरा.
तर थोडंसं समजून सांगतो बॅकग्राऊंड, मग तुमच्या लक्षात येईल. बघा लक्ष द्या, ज्या शहराची लोकसंख्या हे 3 लाखापेक्षा अधिक जात आहे, ज्या शहराची लोकसंख्या ही 3 लाखापेक्षा अधिक जातं, तर तिथे महानगरपालिका स्थापन करणं काय आहे, बंधनकारक आहे. काय आहे, बंधनकारक आहे. हे लक्षात असू द्या. एक मिनिट. महाराष्ट्रामध्ये कंडिशन अशा आहेत की काही ठिकाणी जिल्हा असून महानगरपालिका नाही, वर्धा आहे, जिल्हा असून महानगरपालिका नाही, भंडारा आहे, महानगरपालिका नाही, गोंदिया महानगरपालिका नाही, पण तालुका सोडून द्या, गाव आहे, गाव साधं. जे इचलकरंजी आहे ना, हे गाव आहे हातकणंगले तालुक्यातलं, तिथं महानगरपालिका आहे. कळलं का? म्हणजे महानगरपालिका डिपेंड करत असते ही लोकसंख्येवर, ना की ते शहर आहे, तालुका आहे, याच्यावर नसते रे बाबा. समजून सांगू का? बघ मग लक्ष द्या. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका तुला सांगतोय. बघ इथे तुला एकच दिसेल चंद्रपुरात, ठीक आहे, आणि इथं दिसेल नागपुरात. चालं, म्हणजे नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आहेत, पण महानगरपालिका किती आहेत? 2, चंद्रपूर, नागपूर. बाकीचे 4 जिल्ह्यात नाहीच. इथे अकोला आणि इथे अमरावती. चला, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की पूर्ण विदर्भ, ज्या विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत, तिथं 4च महानगरपालिका आहेत. किती? 4. अशा कंडिशन. पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्याला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे दिसतं त्या ठिकाणी? त्यानंतर PCMC आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर तुम्हाला इचलकरंजी दिसेल, कोल्हापूर दिसेल, कोल्हापूरमधलं जे गाव दिसेल इचलकरंजी, ठीक आहे. सांगली, मिरज, कुपवाड आहे, सोलापूर आहे. म्हणजे सातारा जर सोडलं ना तर ऑलमोस्ट सर्वच आहेत. कळलं? आणि इथेही जर बघितलं, नाशिक आहे, धुळ्यात आहे, जळगावात आहे, नगरमध्ये आहे आणि मालेगावमध्ये आहे. सो असं जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला असं दिसेल की मला फक्त एवढं सांगायचं होतं की काही काही ठिकाणी हे गावांमध्ये आहेत आणि काही गावांमध्ये, म्हणजे इट्स मीन की गाव म्हणजे गाव नाही बरं, गावात असतं का, पण ते अजून तालुकाचाही त्याला आकार दिला नाही, दर्जा मिळाला नाही, अशाही ठिकाणी आहे. ओके. बघा, अलीकडे राज्यामध्ये 29वी महानगरपालिका म्हणून जालना, जे भारताची सीड म्हणजे जे क्रॉप आहे, ते क्रॉपचं जे सीड आहे ना, त्याची कॅपिटल मानल्या जाते. तर लक्षात ठेवायचं, 7 ऑगस्ट 2023ला, म्हणजे ऑगस्ट क्रांती दिनाच्या आधीच्या दिवशी, 7 ऑगस्ट 2023ला मराठवाड्यातली 5वी मनपा, मराठवाड्यातली 5वी मनपा, आणि लक्षात ठेवायचं राज्यातली एकूण 29वी मनपा म्हणून जालनाची मनपा घोषित करण्यात आली. सर्वाधिक महानगरपालिका जर कुठं असतील तर आपल्या राज्यात आहेत. का बरं? कारण की सर्वात जास्त नागरिक लोक आपल्या राज्यामध्येच राहतात संख्येनुसार. ठीक आहे. जालनाचं पूर्वीचं नाव आहे जनकपूर, मोसंबी उत्पादक आहे जालना. ठीक आहे. जालना जे आहे भारताची सीड कॅपिटल आहे, बियाण्यांची पंढरी म्हटलं जाते, आणि स्टील हब आहे. आणि जालना कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? कुंडलिका नदीच्या. कोण्या? कुंडलिका जी नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर ही काय आहे? नदी आहे. लक्षात ठेवायचं. ओके. तुम्हाला माहिती आहे जालना हा जिल्हा महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस नव्हता, तर काय झालं त्यावेळेस, ठीक आहे, त्यावेळी आपण काय केलंय की औरंगाबाद, तत्कालीन औरंगाबाद याचं विभाजन करून, म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरचं विभाजन करून त्यामधून जालना नावाचा जिल्हा त्या ठिकाणी वेगळा करण्यात आला 81ची. याच्यासोबत कोणतं? सिंधुदुर्ग पण होतं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, आता जर तुम्ही बघितलं 29 महानगरपालिका, देशात सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहे. 24वी चंद्रपूर, परभणी, लातूर, असं लक्षात ठेवा. चपला, चंद्रपूर, परभणी, लातूर. ठीक आहे. त्यानंतर 27वी पनवेल, ओके, नंतर इचलकरंजी, आणि नंतर त्या ठिकाणी जालना. ठीक आहे. हां, चपलापायी असं लक्षात ठेवलं तरी चालते. चपलापायी, पायात चपला, चपलापायी. ओके. आता सर्वाधिक महानगरपालिका कुठे आहे? तर ठाण्यामध्ये आहे. मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि ठाणे, अशा प्रकारे. कळलं? भिवंडी, निजामपूर असं तुम्हाला दिसतंय. म्हणजे समजलं का की महानगरपालिकांच्या संदर्भात आपण बघितलंय की 29 महानगरपालिका आहेत त्या राज्यांमध्ये आहेत. ओके. कळलं? चला, काहीच नाही, जसं मी तुम्हाला सांगतोय त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येताना दिसतील. राजकीय घडामोडी ह्या जरा थोड्याशा बॅकग्राऊंडनं
समजून घ्यायचे असतात की जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे कळतील. ठीक आहे, लक्षात घ्यायचं पॉलिटीला अपडेट करणे म्हणजे राजकीय घडामोडी शिकणे आहे, हे लक्षात असू द्या. कळते इथपर्यंत? काही इथपर्यंत नसेल तर आपण पुढे जाऊया. पुढे जायचं का? चला मग पुढे जाऊया. आता पुढची न्यूज अशी आहे की तुम्हाला माहिती आहे संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी किंवा 2 किंवा अधिक राज्यासाठी एक काय असेल, एक उच्च न्यायालय असेल असं सांगितलं. आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडे 2-3 विक्रम प्रस्थापित झाले. पहिली गोष्ट तर हे झाली की आत्तापर्यंतच्या काळासाठी सर्वात कमी कालावधीसाठी आपल्याला एक मुख्य न्यायमूर्ती मिळाले, धानुका साहेब. बघा, रमेश धानुका साहेब हे 46वे मुख्य न्यायाधीश होते मुंबईच्या हायकोर्टचे. आणि यांना कालावधी मिळाला तो म्हणजे फक्त 3 दिवसाचा. लक्षात ठेवायचं, रमेश धानुका सर जे RD सर आहेत, रमेश धानुका सर यांना फक्त 3 दिवसाचा कालावधी मिळाला. किती? 3 दिवसाचा प्रभारी चार्ज म्हणजे चार्ज मिळाला होता. त्यांच्या आधी कोण होतं? RD सरांच्या आधी होते ते म्हणजे संजय गंगापूरवाला सर. संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस सरांना राज्यपाल म्हणून शपथ दिली होती. आणि आता यांचा 3 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर रमेश धानुका सरांचा 47वे मुख्य न्यायाधीश म्हणून या ठिकाणी शपथ घेत आहेत. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. हे कोण आहे? देवेंद्र कुमार उपाध्याय. मग लक्षात ठेवायचं की देवेंद्र नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये डॉमिनेटिंग आहेतच, त्याच्यात काहीच डाऊट नाही, तुम्ही डोक्यातच ठेवू नका. सो इथं हे देवेंद्र सर जे आहेत उपाध्याय, देवेंद्र कुमार उपाध्याय सर उत्तर प्रदेश मधले आहेत. आणि या ठिकाणी काय केलं आहे यांनी? मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. कळलं? आलं लक्षात? चलो आता पुढचा मुद्दा सांगतोय व्यवस्थित. आता आहे महाराष्ट्राचं नवीन लोकायुक्त विधेयक 2022. राज्यसेवेला सर्वात IMP मुद्दा हा आहे. कळलं? राज्यसेवेचा IMP मुद्दा आहे. व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजून सांगायचं, कारण की हा जर नाही समजला ठीक आहे तर मग तुम्हाला हे बिल समजणार नाही नेमकं काय आहे. तर चला लक्ष द्या मग, कारण की राज्यसेवेवाल्यांना लोकपाल आणि लोकायुक्त हा मुद्द्यावर प्रश्न येताना दिसत आहे. आता एक लक्षात ठेवायचं, एक वाक्य तुम्ही अभ्यास करताना वाचलं असेल राज्यसेवेच्या पुरांनी, हो की नाही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा, की सर्वात प्रबळ लोकपाल हा कर्नाटकमधील आहे, तर सर्वात दुर्बल लोकपाल किंवा लोकायुक्त म्हणतात, राज्य पातळीवर त्याला लोकायुक्त म्हणतात, लोकायुक्त हा महाराष्ट्राचा आहे. वाक्य वाचलं की नाही हे फक्त मला सांगा तुम्ही. ठीक आहे, वाचलंय ना? म्हणजे सर प्रबळ दुर्बल काय असतं, लोकपाल कुठून आलं? तर लक्षात ठेवायचं ऑम्बुड्समॅन नावाचं एक पद असतं, जो स्वीडन सारखे जे देश आहेत, ठीक आहे, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, तिथं एक ऑम्बुड्समॅन नावाचं पद असतं, जे शासकीय स्तरावर जे सगळे भ्रष्टाचार होतात त्याच्यावर लक्ष देणारा तो अधिकारी असतो. त्याचं काय काम असतं? जो शासकीय स्तरावर भ्रष्टाचार होता म्हणजे तुमचे राजकीय नेते, तुमचे सर्व कर्मचारी, ब्युरोक्रॅसी जो भ्रष्टाचार करते त्याला प्रतिबंध किंवा आळा घालण्याचं काम तो लोकपाल किंवा ऑम्बुड्समन तिथं करतोय. पण तो तिथला संविधानिक पद आहे, त्याची तुलना तुम्ही भारतासोबत करू शकत नाही. मग अण्णा हजारे सारखे लोक आहेत किंवा इतर लोक आहेत, यांनी भारतामध्ये पण राष्ट्रीय स्तरावर जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळू नये आणि प्रतिबंध घालता यावा यासाठी अशा पदांची काय केली त्या ठिकाणी मागणी केली. पुढे किती साऱ्या गोष्टी करत हळूहळू तो कायदा मग भारतामध्ये एक UPA गव्हर्नमेंटने आणला, ऑलमोस्ट शेवटी आणलाच. तर महाराष्ट्रात कसं स्टेटस होतं? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकायुक्ताला तरतूद नव्हत्या प्रकरणाच्या चौकशीची. पण आता हे जे सरकार आलंय, या सरकारनं काय केलंय अलीकडे, ठीक आहे, अलीकडे अशा काही तरतुदी केल्यात की जेणेकरून आता जर समजा CM खुद्द असतील, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री असतील, यांनी जरी भ्रष्टाचार केला तरी त्याची चौकशी कोण करू शकतं? त्या ठिकाणी लोकायुक्त करू शकतो. म्हणजे कळलं का तुम्हाला? ज्याच्यासाठी आपल्याला टीका व्हायची ती गोष्ट आता टाकली, म्हणजे आपला पण आता प्रबळ बनलाय. आता आपल्या राज्यात असणारे सर्व कर्मचारी बघा, सर्व कर्मचारी आहेत नोकरीतले, सर्व शासकीय कर्मचारी म्हणजे तुमच्या क्लास 1 पासून सचिवापासून तर सर्व. त्यानंतर स्थानिक प्राधिकरण म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, ZP, शासकीय निमशासकीय महामंडळ आहेत, ठीक आहे, प्राधिकरण आहेत, ह्या ज्या संस्था आहेत
या संस्थांचे जे सर्व सदस्य आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा सर्वंट, त्यानंतर सर्वच्या सर्व तुमचे आमदार, त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री, हे सर्वच्या सर्व लोकसेवकाच्या व्याख्येत आणले. लोकसेवक म्हणजे लोकांचे सेवक. IPCचं 21 त्याची व्याख्या करते. आणि या सर्वांवर आता काय करता येते, या ठिकाणी लोकायुक्ताला यांची चौकशी करता येते. हा लक्षात. मग बघा, तुम्ही आणखी एक वाक्य वाचलं असेल की लोकायुक्त, जसं केंद्रात लोकपाल नावाचं पद असतं, लोकपाल, तसं राज्यामध्ये हे लोकायुक्त पद असतं, लोकायुक्त. आणि एक लक्षात ठेवायचं, हा लोकायुक्ताच्या संदर्भात सर्वात पहिला कायदा करणारं राज्य जर कोण म्हटलंय तर तुम्हाला ओडिशा दिसेल. पहिलं राज्य बघा. आता बरेचसे लोक म्हणतील सर हे तुम्ही काय सांगताय, तर ऐकून घ्या. सर्वात पहिलं राज्य ओडिशा आहे, पण कायदा लागू करणारं पहिलं महाराष्ट्र आहे. म्हणून आपण काय म्हणतो, लोकायुक्त कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, महाराष्ट्र. ओडिशानं करून ठेवला पण लागू नाही केला, महाराष्ट्रानं केला सुद्धा आणि लागू पण केला. आणि कधीचा कायदा होता, 1971. 1971च्या लोकायुक्त कायद्याऐवजी आता आपण नवीन कायदा आणलाय. नवीन कायदा सर्वसमावेशक आहे, ठीक आहे ना. हा कायदा भ्रष्टाचार विरोधी यामध्ये समावेश असेल. आणि लक्षात ठेवायचं, आता महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यामधला लोकायुक्त हा सर्वात प्रबळ आहे, ज्याच्या अंतर्गत जे आमदार आहेत, सर्व मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहे, यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप लावून चौकशी करता येते. आणि बाकी कोण आहे मी तुम्हाला आधी सांगितलंच, ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या, या भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत, समजा आता सध्या मी CM आहे आणि माझ्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर माझी चौकशी करण्यासाठी जे न्यायालय असेल त्याला स्पेशल कोर्ट म्हटलं जाईल. आणि हे स्पेशल कोर्ट काय करेल, फक्त जे भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत ते गुन्ह्यासंदर्भातच त्या ठिकाणी खटले चालवेल आणि 1 वर्षाच्या आत निकाल देईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर 1 वर्षात निकाल नाही लागला तर आणखी 1 वर्षाची त्याला मुदतवाढ देता येते. दुसरं, पूर्व परवानगी, ही महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या विरोधात जर भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर तुम्हाला काही पूर्व परवानग्या घ्याव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, मंत्र्यांच्या बाबतीत जर समजा आता मंत्री आहेत, कोणतेही मंत्री म्हणू, फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ, समजा की दीपक केसरकर सर आहेत. समजा दीपक केसरकर सरांची चौकशी लोकायुक्ताला करायची असेल तर काय करायचं, मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच, म्हणजे राज्यपालांना मंत्रिमंडळ सांगेल की श्रीमाननीय दीपक केसरकर सर यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. मी फक्त उदाहरण देतोय बरं, नाव देऊन, ठीक आहे. त्यांच्यावर कोणतेही चार्जेस नाही किंवा कोणत्याही गोष्टी नाहीत, फक्त उदाहरण देतोय, कळलं. आणि तेच जर शिंदे साहेब आहेत आपले मुख्यमंत्री, यांच्या विरुद्ध जर भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर सर्वात पहिले काय केलं पाहिजे, विधानसभेच्या 2/3 सदस्यांनी पूर्व मान्यता दिली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्री मंत्रीसारख्या पदावर एलिगेशन लावायला फार वेळ लागत नाही. मग लक्षात ठेवा, मंत्र्यांसाठी पूर्व परवानगी राज्यपालाची, आणि राज्यपाल कोणाला विचारेल, मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार. आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ते विधानसभेच्या 2/3 लोकांनी, कळलं, म्हणजे 75% लोकांनी म्हटलंय पाहिजे. नंतर भ्रष्टाचाराची चौकशी आणि तक्रार, लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहिती आहे एक कायदा, कदाचित तुम्ही माझी आधी लेक्चर केले असतील तर नगरपालिकेच्या वेळेस, एक भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम मी तुम्हाला 1988चा शिकवला होता, आठवत असेल तर, ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं की भ्रष्टाचाराची चौकशी आणि तक्रार, लोकायुक्तांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराची आरोपी चौकशी करता येईल. म्हणजे कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप जरी असले तरी लोकायुक्त ते काय करू शकतील, चौकशी करू शकतील. फक्त मुद्दा एकच, न्यायप्रविष्ट प्रकरण असेल, म्हणजे जे न्यायालयात ऑलरेडी प्रलंबित आहे त्याच्यावर निकाल यायचा आहे. आणि विधिमंडळाच्या समितीपुढे जर एखादं प्रकरण चालू असेल, नाही का, हर्षद मेहतासाठी एक समिती गठीत केली होती आपण, अशा प्रकारे असं प्रकरण असेल तर मग त्यावेळेस त्याची चौकशी लोकायुक्तांना करता येत नाही. ओके. लोकायुक्तांची बॉडी कशी असेल, महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त कोण होऊ शकतं की जो उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होता किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश, असं 4 सदस्य असतील. त्यांच्यासोबत अध्यक्षांची पात्रता समजल्या, न्यायाधीश असतात. 4 सदस्य असतील, 2 न्यायिक, 2 गैरन्यायिक. न्यायिक म्हणजे जे न्यायमंडळातून असतील आणि 2 गैरन्यायिक म्हणजे ज्यांचा न्यायमंडळाशी संबंध नसेल. सो न्यायिक सदस्य हे जिल्हा न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असतील, हे दोघं. आणि गैरन्यायाधीश असतील यांना सार्वजनिक सेवेचा 25 वर्षाचा अनुभव, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिसेसचा, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ठीक आहे, किंवा कोणत्याही प्रकारच्या. ओके. त्यानंतर राज्यपाल त्यांची नियुक्ती करतील
आणि नियुक्ती कोणाची करतील का नाही, तर समजा पवन सरांना जर लोकायुक्त व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी एक निवड समिती असेल, ज्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, सदस्यांमध्ये विधान परिषद अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता विधान परिषद, विरोधी पक्षनेता विधानसभा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कळलं का तुम्हाला? बघा, लक्ष द्या. निवड समितीत कोण आहे? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असे लोक असतील. कळलं? सो अशा प्रकारे काय ह्या निवड तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. बघा, संसद महारत्न पुरस्कार आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सांगतो, हे संसद महारत्न पुरस्कार काय आहे तर हे गव्हर्नमेंटचे पुरस्कार नाही, पण APJ अब्दुल कलामांनी 2010 मध्ये सरकारनं सांगितलं होतं, त्यावेळेस मांडलं होतं की जसे शाळेमध्ये रँक दिले जातात, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, असं रँक नाही दिले जात का? ठीक आहे. मग अशा जर शाळेत रँक दिल्या असतील तर मग ते मुलं काय करतात? अभ्यास करतात की मला पहिलं यायचं आहे, मला पहिलं यायचं आहे, मला पहिलं यायचं. अशा प्रकारे जसं असं करतात तसंच संसद सदस्यांना पण आपण त्यांच्या कार्यासाठी काय केलं पाहिजे? गौरवान्वित केलं पाहिजे, त्यांचा पुरस्कार दिला पाहिजे. अशा प्रेरणेतून प्राईम टाईम फाउंडेशन नावाची संस्था, मॅगझिन नावाची संस्था आणि IIT मद्रास यांच्या सहकार्यानं भारतात 2010 पासून काय दिल्या जातात? संसद पुरस्कार दिले जातात. तुम्हाला माहिती अलीकडे 13 पुरस्कार देण्यात आले होते, ज्याच्या महाराष्ट्रात 14 लोक होते: फौजिया खान, गोपाळ शेट्टी, अमोलजी कोल्हे आणि हिना गावित मॅडम. तसंच यांचा संसद महारत्न पुरस्कार असतो, जो पुरस्कार मिळाला आहे सुप्रियाताई सुळेंना. ठीक आहे, सुप्रियाताई सुळे जे आहेत यांना संसद महारत्न पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान झालेला दिसतोय. कळलं? चलो, अशा प्रकारे काय असतं, अशा प्रकारे तुम्हाला ह्या न्यूज कव्हर अप करायच्या असतात. ठीक आहे, झालं नाही फक्त मी सांगतोय. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या न्यूज जॉईन करायच्या असतील तर माझी एक बॅच आहे. ठीक आहे, अशा प्रकारची एक बॅच आहे जी राज्यसेवा टार्गेटेड बॅच आहे किंवा कंबाईंड टार्गेटेड बॅच आहे आणि तुमच्या विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपला अवेलेबल आहे. ठीक आहे, सो तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता, जिथे तुम्हाला मी माझ्या ह्या सर्व नोट्स प्रोव्हाइड केलेल्या असतील, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुस्तक वाचायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे हा सिलेबस आपण इथं कव्हर अप केला असेल तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं. ठीक आहे, पुढे जाऊया. तुम्हाला माहिती आहे भारतात होमोसेक्शुअलिटी, समलैंगिकता याला मान्यता आहे. म्हणजे पुरुषांचे पुरुषासोबत संबंध, स्त्रियांचे स्त्रियांशी संबंध. ठीक आहे, ज्याला LGBTQ म्हणतो आपण, म्हणजे लेस्बियन, गे असतील, हे भारतात अलाऊ आहे. पण यांचं लग्न करता येतं का? तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की समलैंगिक व्यक्तीला भारतात लग्न करता येत नाही. त्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. काय होतं, एक 377 नावाचं IPC मध्ये एक सेक्शन होतं. IPC 377. तुम्हाला 376 मध्ये रेप आहे ना, बलात्कार आहे, होतो जुन्या काळी. आता IPC बदलोय तर आपण आता IPCला भारतीय न्याय संहिता म्हणतोय. तर 377 नावाचा IPC सेक्शन होतं. संविधानात जे असतं त्याला आर्टिकल म्हणतात आणि कायद्यात असतात त्यांना सेक्शन म्हणतात. आणि याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये समलैंगिकता हा गुन्हा होता. समलैंगिकता हा गुन्हा होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पुरुष जर एखाद्या पुरुषासोबत संबंध स्थापित करत असेल, किंवा एखादी स्त्री एखाद्या दुसऱ्या स्त्रीशी संबंध स्थापित करत असेल, किंवा एखादी स्त्री किंवा पुरुष एखाद्या प्राण्यासोबत संबंध प्रस्थापित करत असेल, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे, सो त्या ठिकाणी तो दखलपात्र गुन्हा होता. काय होता? हा दखलपात्र गुन्हा होता. हे लक्षात असू द्या. मग अशा वेळी याला प्रिव्हेंट करण्यासाठी, ठीक आहे, तर याच्या विरोधात बऱ्याच साऱ्या लोकांनी काय केलं, पिटिशन टाकलं की बाबा समलैंगिकता हा जो आहे हा हार्मोनल जे आहे इम्बॅलेन्सिंग आहे आणि त्याप्रमाणे निसर्गता व्यक्तीमध्ये असते. सो त्याच्यामुळे त्यांचे अधिकार तुम्ही डावलू शकत नाही. एखाद्या पुरुषाला एखाद्या पुरुषाप्रती किंवा एखाद्या स्त्रीला एका स्त्रीप्रती आकर्षण नसते, ह्या जरा गोष्टी निसर्गता आहेत. सो तुम्ही त्याला अपोज करू शकत नाही. म्हणून हे जे 377 आहे हे कलम तात्पुरतं रद्द करण्यात आलं. पण कोणत्या केसमध्ये लक्षात ठेवा. नंबर 1, पुरुष वर्सेस पुरुष सोबत पुरुष असा संबंध असेल तर हे कॅन्सल करण्यात आलं. पुरुषाला पुरुषासोबत संबंध ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे समलैंगिकतेला काय मिळाला, त्या ठिकाणी सपोर्ट मिळालाय, कायद्याचा अधिष्ठान मिळालाय. स्त्री स्त्रियासोबत जर संबंध ठेवत असेल ते मान्य आहे.
पण लक्षात ठेवायचं, स्त्री आणि पुरुष हे जर प्राण्यासोबत संबंध ठेवत असेल तर हे आजही भारतामध्ये गुन्हा आहे, हे लक्षात असा. म्हणून 377 पूर्ण रद्द झालं नव्हतं. आणि मग मुद्दा हा बनला की भारतामध्ये विवाह करू शकतात का समलैंगिक व्यक्ती. तर लक्षात ठेवायचं, सरळ सांगितलंय 17 ऑक्टोबर 2023 सर्वोच्च न्यायालयानं की भारतामध्ये तुम्हाला स्वतः धनंजय चंद्रचूड सर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयाने सांगितलंय की भारतामध्ये जरी 2014 मध्ये आम्ही तृतीय पंथांना मान्यता दिली तरी आम्ही समलैंगिकतेला काय देऊ शकत नाही, त्या ठिकाणी काय देऊ शकत नाही, विवाहाला मान्यता देऊ शकत नाही. कारण की विवाह ही सामाजिक प्रथा आहे. जर संसद कायदा करेल तर मग त्या प्रकारच्या सिस्टीम येतील. कळलंय. आता काही वन लाईनर आहेत महत्वाचे, बघा लक्ष द्या. पनामा पेपर, तुम्हाला माहिती आहे पनामा पेपर लीक असतात. पनामा हा असा देश आहे, ठीक आहे. या पनामा देशासोबत आपण काय केलंय, आपल्या निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्यासाठी एक करार केलाय. मग तुम्हाला एवढंच विचारेल, अलीकडे निवडणुकाच्या संदर्भात सहकार्य करार कोणा देशासोबत केलाय, पनामा सोबत. चे पेपर सर्वात महत्वाचे आहेत. दुसरं, तुम्हाला माहिती आहे का सेंट्रल मध्ये काही आयोग आहेत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. तर लक्षात ठेवायचा एक आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. असाच राज्यामध्ये अलीकडे राज्याचा अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार आहे, म्हणजे ST लोकांच्या संवर्धनासाठी. ओके. बघा बिहार राज्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला विशेष दर्जाची काय द्या, त्या ठिकाणी विशेष दर्जा द्या, असं कोण म्हणतंय, बिहार गव्हर्नमेंट म्हणतंय. त्यानंतर कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम विधानसभा अध्यक्ष झाले UT खादर. कोण, UT खादर हे पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष झालेत. ओके. मध्य प्रदेश सरकार जे आहे, बघा लक्ष द्या, कर्नाटकमध्ये पहिल्यांदा मुस्लिम विधानसभा अध्यक्ष, विशेष दर्जा द्या अशी मागणी कोण, बिहारनं. ठीक आहे, बिचारे इकॉनॉमिकली बॅक आहेत ना, त्याच्यामुळे दिली आहे, मागणी केली असेल. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पनामा सोबत आपण करार केलाय. ओके, हे पण लक्षात आलं. आणि राज्यात केंद्राच्या धर्तीवर राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात येणार आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण. बघा महाराष्ट्रामध्ये 50%, मध्य प्रदेशमध्ये आता 35%चा क्लॉज चालू होतोय. कळलं. त्यानंतर लक्षात घ्यायचं पुढे की बिहार जे राज्य आहे, बिहारनं आणखी एक काम केलंय. बिहार का चर्चेत आहे यावर्षी, बिहारनं जातीनिहाय जनगणना केली. बिहारनं काय केलं, विशेष राज्याची मागणी करणारा ठराव केला. बिहारने काय केलं, त्या ठिकाणी लॉ कॉलेज आहे, न्यायिक सेवा आणि राज्याच्या सरकारी लॉ कॉलेजेसमध्ये 10% आरक्षणाची घोषणा केली. ठीक आहे, म्हणजे जे EWS आहेत ना, या लोकांना 10% आरक्षणाची. नॉर्मली एक लक्षात ठेवायचं, ज्युडिशियरीमध्ये आरक्षण मुद्दा नसतो. ज्युडिशियरीचे जेव्हा एक्झाम होतात ना, त्या एक्झाम मध्ये आरक्षण हा मुद्दा नसतो, हे विसरू नका. जसं आता PSI ची डिपार्टमेंटल असते, त्यात आरक्षण वगैरे नसतं पदांचं, तिथे कॅपेबल व्यक्ती पाहिजे असतात, ना की आरक्षण. ओके. पुढचा मुद्दा आहे द्रौपदी मुर्मू मॅडम, ज्या मयूरभंज डिस्ट्रिक्ट मधल्या आहेत, ओडिशाच्या, त्यांना दिल्लीचा रहिवास मिळाला आहे, दिल्लीचं मतदान कार्ड मिळाले. जर तुम्हाला विचारलं की आता द्रौपदी मॅडम कुठल्या मतदार असतील तर दिल्लीच्या आहेत, लक्षात ठेवायचं, केजरीवालच्या तिथे. ओके. पुढे नागालँडने अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा ठराव केलाय. नागालँडनं, तेच नागालँड जिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 जागा निवडून आल्या आहे आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रादेशिक पक्षाचा दर्जा सुद्धा मिळाला. ठीक आहे. आणि केरळ हे असं राज्य आहे की जे पूर्णपणे शासित आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक शासित आहे, अशी घोषणा कोणी केली, पिनाराई विजयन यांनी केली. हे लक्षात असू द्या. आता एक लक्षात घ्या की कंबाईनची तयारी करत असताना जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विषयांची तयारी करायची असेल तर माझी ही भूगोलाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल आणि पर्यावरण, जो प्री प्लस मेन्स दोन्हीचा असेल. त्यानंतर पंचायत राजचा कोर्स आहे, जो प्री आणि मेन्स, तसेच हा इथे चालू घडामोडीचा कोर्स आहे. ठीक आहे, हा जॉईन करू शकता. आणि तुम्हाला एक सांगतोय की जाहिरात आता इथून, आजची तारीख किती आहे, ठीक आहे, ठीक आहे, आजची 27-28 तारीख आहे. ठीक आहे, म्हणजे 27ला रेकॉर्ड करतोय, मे बी 28 मध्ये वगैरे येईल तुम्हाला हे लेक्चर. तर इथून हार्डली 7 ते 8 दिवसात तुमची जाहिरात पडेल, म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत
जाहिरात मोठी असेल, अभ्यासाचं सोडू नका. ज्या विद्यार्थी खूप दिवसापासून अभ्यास करतायत त्यांनी आपल्या लॅकुनावर काम करणं चालू करा, जे ड्रॉबॅक आहेत त्याच्यावर. जे विद्यार्थी आहेत, नवीन आहे, बिगिनर्स आहेत, बिगिनर्सने तयारी कशी करावी या संदर्भात मी स्वतंत्र व्हिडिओज बनवतो. तशी तुमची काही डिमांड असेल तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. पण जसं होत असेल ना, बाय डायरेक्शन तुम्ही अभ्यासाची तयारी चालू करा, कारण की ती गरज आहे. आता हे वर्ष आहे, निवडणुकांचं वर्ष आहे, उमेदीचं वर्ष आहे. चांगल्या प्रकारे स्वतःला परफॉर्म केलं तर रिझल्ट पण येऊ शकतात. तुम्ही सर्वांनी तुमच्याकडून अभ्यास अभिप्रेत आहे, ठीक आहे. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर कळवा, जेणेकरून मी याच्या पुढील भाग तुमच्यासाठी आणू शकेल. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.